हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते आहे. सीधा आपण ब्लाऊज बॅकनेक डिझाईनवर येणार आहोत. कारण की खूप सुंदर अशी ब्लाऊज बॅकनेक डिझाईन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. खूप सोपी आहे. सिंपल ब्लाऊज आहे. सिंपल ब्लाऊजवरती आपण ही बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत. ही डिझाईन सिंपल ब्लाऊज असो, काठापदराच्या साडीवरचं असो, कोणत्याही साडीवरती मॅचिंग होणारं हा ब्लाऊज डिझाईन आहे आणि सुंदर आहे. या संक्रांतीला तुम्ही कमीत कमी तुमच्या कस्टमरचे 10 ते 15 ब्लाऊज शिलाई करू शकता. कारण की हीच डिझाईन जी आहे तर मी खूप साऱ्या कस्टमरची कटिंग केलेली आहे. याआधी स्टिचिंग केलेली आहे, परंतु व्हिडिओ टाकला नव्हता. तर हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे. खूप सोपी आहे. या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरती तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता आणि खूप सोपी आहे. अगदी याला तर मी कॅनव्हास काहीही वापरलेलं नाही आहे. उलटा करून एकदम लेससुद्धा वापरली नाही. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे या ब्लाऊजची. नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा कसा वाटला आपला हा व्हिडिओ. तर सर्वात अगोदर जो गळ्याचा शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे. मार्जिंगप्रमाणे आपण हा गळ्याचा शेप दिलेला कटिंग करून घेत आहे. कटिंग अगदी मार्जिंगवरती करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला डीप नेक हवा असेल तर तुम्ही यापेक्षा आणखीन वाढवून घेऊ शकता. कारण की ह्या ब्लाऊजची जी साईज आहे तर ती कमी आहे. बऱ्याचशा जणांना डीप नेक आवडतं, परंतु हा डीप नेक नाही आहे जास्त, परंतु या पद्धतीने केलेला आहे मी. तुम्हाला जर डीप नेक हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. इथं आपला अस्तरवरती गळा कटिंग करून झालेला आहे. मेन कपड्यावरती गळा कटिंग केलेला नाही. त्याला मधोमध एक कट मारला. कट मारल्यानंतर आपल्याला ब्लाऊजची गळ्याची फिनिशिंग येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं पिना असल्या पाहिजेत. ज्या आपल्या बॉल पिना असतात तर त्या बॉल पिनाचा वापर आपण याला करत असतो. त्या पद्धतीने ब्लाऊजची सेट करून घ्यायचं, जेणेकरून जो आपला कपडा आहे खिसकणार नाही किंवा मधी अस्तरच्या आणि मेन कपड्याच्या मध्ये फुगा येत असतो, चुनट पडते, ती येणार नाही. या पद्धतीने आता मी पाठीच्या साईडला सुद्धा आपण शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे खूप पटकन होतो. रेग्युलर गळ्यापेक्षा सुद्धा सोपा आणि सुंदर दिसणारा हा ब्लाऊज बॅकनेक डिझाईन. या पद्धतीने मी तो शिलाई मारून घेतलेली आहे. गळ्याच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन सोडून आपली शिलाई एकसारखी येईल या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारत असताना कमी जास्त शिलाई झाली नाही पाहिजे. गळ्याचा शेप कोणताही असो, बऱ्याचशा जणांना गळा कटिंग करता येतो, स्टिचिंग करता येत नाही. तर स्टिचिंग करण्याची आपण काय करतो, बरेचसे जण शिलाई मार्जिंगमध्ये कमी जास्त पकडतो आणि मग गळ्याचा शेप जो आहे कटिंग केला तसा येत नाही. याच पद्धतीने आता मी पिना जे आहेत कमरेच्या साईडला होत्या त्या आणखीन या साईडला सुद्धा लावून घेतल्या. ज्यावेळेस आपण मशीन फिरवत असतो कॉर्नरवरती तर तिथं वरती मशीनचा दाब घेऊन मगच मशीन फिरवून घ्यायची या पद्धतीने. आणि सुई जी आहे तर ती आपल्या टोकात आतमध्ये कपड्यामध्ये राहिली पाहिजे. याच पद्धतीने आपण थोडंसं जे आपण डिझाईन कट केलेली असती, कॉर्नर असतात, कोणे असतात, कोण्यावरती मशीन एकदम हळूवार चालवायची, जेणेकरून आपण जो ब्लाऊजचा शेप कट केलेला आहे तोही शेप येईल. तर आपला गळा जो आहे तो स्टिच करून झालेला आहे. जो मेन कपडा आहे आपण तो शिल्लक कपडा कटिंग करून घेऊयात. सर्वात महत्त्वाचं आपल्या पिना ह्या काढून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याकडून चुकूनही पिन ब्लाऊजला राहता कामा नये. याच पद्धतीने मी जो कपडा आहे तर तो कटिंग करून घेतला. सॉफ्ट नेट कपडा होता हा, खूप सुंदर आणि साडीवरती निघालेला ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे. आता ब्लाऊज कट शिलाई झाला. सगळ्या जाग्यावरती आपण कट मारून घ्यायचे आहेत. जिथं आपले कोणे आहेत तिथं कट मारून घ्यायचा. जर चुकूनही राहिला तर आपल्याकडून फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येत नाही. आता याच पद्धतीने जो आपले टोक आपण काढलेले होते ते एक पेनाच्या साहाय्याने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही त्याला बाहेर काढायचे आहेत.
व्यवस्थित असे सगळे व्यवस्थित. तर मी सुईच्या याने पण बाकीचे राहिलेले काढून घेतले. तुम्ही त्याच पद्धतीने काढून घ्या. इथं आपले टोक आणि काढून झालेले आहेत. व्यवस्थित अशी फिनिशिंग सोबत आपल्याला वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारत असताना छान असा हाताने एकदम मस्त बाहेर काढून घ्यायचे, जे आपले कॉर्नर कट वगैरे जो गळ्याचा शेप आहे तो सुद्धा, जेणेकरून आपल्या गळा जो आपण स्टिचिंग केला, कटिंग केला तो सेम आला पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपला गळा जो आहे तर तुम्ही या पद्धतीने सगळा असा हाताने प्रेस करून व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये त्याला बाहेर काढलेलं आहे. त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत. याच पद्धतीने शिलाई मारायची आणि तुम्हाला जर याला कोणत्याही प्रकारची लेस वगैरे टाकायची असेल तर आणखीन सुंदर, परंतु कस्टमरची चॉईस होती की नाही याला आम्हाला लेस वगैरे काहीच नको, सिंपल गळा पाहिजे, फक्त डिझाईन पाहिजे. आता बऱ्याचशा जणांचं आहे की सिंपल गळा असो, लेस काहीच नको, फक्त डिझाईन हवी आहे. तर याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन बनवा. डिझाईन बनवत असताना सुंदर अशा डिझाईनचा पाठीमागच्या साईडला, आणि ही डिझाईन जी आहे काठापदराच्या साडीवर अतिसुंदर दिसेल. कारण मी ही शिवलेलं नाही काठापदराच्या साडीवरती, कारण सिंपल ब्लाऊजवरती ही शिवलेलं आहे. संक्रांत चालू झालेली आहे आणि संक्रांतीसाठी स्पेशल हा ब्लाऊज डिझाईन बॅकनेक मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे. नक्की पहा. मला एका ताईची कमेंटसुद्धा आहे की ताई 54 साईजच्या ब्लाऊजची कटोरी पॅटर्न मला कटिंग दाखवा. तर हो ताई, नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा, कमेंटसुद्धा करत राहा. तुम्हाला कशा पद्धतीने हवे आहेत त्या पद्धतीने व्हिडिओ मी बनवत जाईल. इथं आपला ब्लाऊजचा जो शेप आहे एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली मी. शिलाई मारल्यानंतर आपल्याला पाठीमागून सुद्धा इथं शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, याला कॅनव्हासची वगैरे गरज नाही आहे. खूप सुंदर आहे. अगदी जो कपडा जो सॉफ्ट नसतो तर त्याला कॅनव्हासची गरज लागते. बरेचसे जण वापरतात कॅनव्हास, परंतु ह्या गळ्याला मी टाकली नाही. तर याच पद्धतीने आपण छान छान असे ब्लाऊजची डिझाईन घेऊन आले. कशी वाटली नक्की सांगा. या पद्धतीने पाठीला टक्स मारून घेतला. या पद्धतीने माझं ब्लाऊज आहे रेडी झालेलं आहे. तर तिथं तुम्ही नोट लावू शकता किंवा नुसती दोरी आपली तेवढा कट मारून टाकू शकता. मी त्यांना फक्त नोट लावणार आहे, बस काहीच नाही. वरती सुद्धा एक छोटीशी नोट टाकायची किंवा टाकली नाही तरी उतरणार नाही गळा. याच पद्धतीने आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो तर फ्रेंड्स, बाय बाय.